फ्रेंड्स, रन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अनारकली ड्रेसची इथे कटिंग करणार आहोत। अम्ब्रेला ड्रेस साडी घेतली आहे, 5 मीटर अस्तर घेतलंय। तर आधी आपण पूर्ण कटिंग अस्तरावरती करूया, मग आपण इथे मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत। तर बघा, इथे आपण 4 कापडामध्ये अस्तर मी इथे ठेवून घेतलंय। तर आधी आपण अम्ब्रेलाची कटिंग करून घ्यायची, मग आपण टॉपचा पार्ट कट करणार आहोत। त्यासाठी साइडने जेवढा आपलं कापड शिल्लक राहील त्यातून आपण वरच्या पार्टची कटिंग करणार आहोत। पण अम्ब्रेलाची कटिंग कशी करायची आधी हे लक्षात घ्यायचंय। बघा, कमरघेरनुसार आता आपण इथे मेजरमेंट टाकणार आहे। कमरघेर आहे 26 इंचाचा, तर 6.5 याचा चौथा पार्ट येईल। यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की 7 इंचावरती 4 कापडात घडी घातली आहे। चौथा पार्ट प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 7 इंचावरती 7, 1 आणि आकार गोलाईमध्ये द्यायचा आहे। अम्ब्रेलाची कशी कटिंग करायची हे आपण सोप्या पद्धतीने इथे बघणार आहोत, या पद्धतीने। आता हे आपण कमरेचा चौथा पार्ट प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा। आता इथून आपण उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर बघा, पूर्ण उंची आपल्याला इथे 52 इंच हवी आहे। वरचा पार्ट आपला 12 इंचाचा असणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो 12 आहे या पॉइंटला ठेवायचा आहे आणि इथून पुढेची आपल्या ड्रेसची उंची ती आपल्याला इथे टाकायची। तर साधारण आपल्याला 52 इंच इथे उंची हवी आहे, पण इथे अस्तराचा पार्ट हा कमी असणार आहे। मेन फॅब्रिकचा आपण इथे वाढवून घेऊया। तर इथे उंची जेवढी आहे तेवढा पूर्ण वापर आपण करूया। 40 इंचाची इथे आपल्याला भेटते। मेन फॅब्रिक मध्ये आपण उंची इथे वाढवून घेऊया। तर बघा, इथे मी 12 वरती ठेवलंय। सर्कल मध्ये 12 ठेवायचंय आणि इथे 40 इंचावरती आपल्याला या पद्धतीने पॉइंट करत पूर्ण सर्कल ड्रॉ करून घ्यायचंय। तर इथे बघा, आपण ड्रॉ करून घेतलंय। आता हा घेरेचा पार्ट आपण इथे कट करून घेऊया। आता इथे बघा, आपण अस्तराचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे घेरदार इथे अस्तर पण आपण जसं आपला ड्रेस घेरदार असणार आहे त्याच पद्धतीने अस्तर पण आपण इथे घेरदार या पद्धतीने पूर्ण कट करून घेतले। आता हा तो आपला खाली झाला घेऱ्याचा पार्ट। आता आपण जो आपला टॉपचा पार्ट आहे शिल्लक साईडला, जसं मी तुम्हाला म्हटले 5 मीटर कापड आहे। या कापडात जो आपला साईडने कापड राहिले यातून आपण आपला टॉपचा पार्ट कट करूया। आता बघा, तिरकसचा आपला कापड होता, त्यात थोडा मी ते जॉईंट दिलाय आणि या पद्धतीने अखंड कापड इथे रेडी करून घेतलाय। 4 कापडात घडी घालायची आहे। जसं की तुम्हाला म्हटली 12 आपल्याला उंची हवी आहे, यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की 13 इंचावरती। आणि शोल्डर जे आहे गळ्यानुसार आपण ठरवूया। तर 8 इंचाचा पाठीमागचा आपला इथे गळा असणार आहे। तर इथे मी या पॉइंटला बघा शोल्डर आपण घेतोय 5.5 इंचावरती। मुंडीची उंची या पॉइंट पासून 6.5 इंचावरती। यात काय करायचंय, आपल्याला तिरकसं अर्धा इंच आत जायचंय या पद्धतीने। अर्धा इंच आतल्या साईडला आपल्याला इथे हा पॉइंट ड्रॉ करायचा आहे आणि इथून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। तर बघा, 32 इंचाचा चेस्ट घेर आहे। 8 वरती 1 पॉइंट देऊया। 2 इंचाची इथून मार्जिन, म्हणजेच की 10 इंचाची आपल्याला घडी घालायची आहे। पाठीमागची गोलाई द्यायची आहे आतल्या पॉइंट पासून 1.5 इंचावरती आणि फ्रंटची गोलाई ती द्यायची आहे 1 इंचावरती। आता हे जे दोघही पॉइंट आहे ते अगदी पाठीमागे डीप नेक आहे, त्याच्यामुळे आतल्या हाताने यांची गोलाई द्यायची, जेणेकरून पुढे आणि पाठीमागे कुठल्याही प्रकारचा फुगा किंवा मग चुनी येणार नाही या पॉइंटला। आता 26 इंचाचा आपला कमरघेर होता, तर आपण 6.5 वरती 1 पॉइंट देऊया। इथून पुढे 2 इंचाची मार्जिन आणि एक्स्ट्रा पॉइंट आपण इथे मॅच करायचा आहे। आता बघा, गळ्याचा आपण घेरा 2.5 इंचाचा घ्यायचा आहे। पाठीमागे जसं मी तुम्हाला म्हटले आपल्याला 8 इंचाचा गळा हवाय, आपण 1 पॉइंट देऊया इथे 8 इंचावरती। पुढचा जो गळा हवाय तो आपल्याला हवाय 6 इंचावरती, तर आपण 6.5 वरती इथे पुढे पॉइंट ड्रॉ करूया। आता बघा, गळे आपल्याला पसरट हवे, तर या पॉइंटला इथे पण मी 3.5 इंचाचा घेरा घेते। पुढचा पण मी इथे 3.5 इंचाचा घेरा घेते आणि यांना आपल्याला स्केलच्या साहाय्याने व्यवस्थित आकार ड्रॉ करायचा आहे। बघा, या पद्धतीने तिरकसचा नेक जे येते या पद्धतीने। शोल्डर मध्ये आपल्याला कापड हा कमी जास्त करायचा नाहीये, फक्त गळ इथे पसरट घ्यायचे या पद्धतीने।
हा पुढचा गळा, हा आपला पाठीमागचा गळा. ते बघा नेक आपल्या इथे ड्रॉ करून झाले. याला आपण कट करून घेऊ. तर या पद्धतीने आपण टॉपचा पार्ट इथे कट करून घेतलाय. आता मेन फॅब्रिकचं जे आपल्याला उंची फक्त इथे वाढवायची आहे. अस्तर आपण ठेवूया. जो आपला अंब्रेलाचा टॉप आहे त्याच्यावर आपण सेम ठेवायचंय आणि आहे तसं आपण याला कट करून घेऊया. 4 कपड्यामध्ये मी याची घडी घालते. आता इथे बघा आपण या पद्धतीने पूर्ण या पद्धतीने पूर्ण अस्तर ठेवून इथे मेन फॅब्रिकची उंची वाढवून घेतली आहे आणि हा एक्स्ट्रा कापड इथे आपण कट करून घेतला. आता बघा यात आपण सर्कल मध्ये कट केलंय, पण घेरा आहे अंब्रेलाचा त्या पॉइंटला आपण जॉईन द्यायचा साधारण 2 इंचाचा सर्कल मध्ये. तर आपण मेन फॅब्रिकचा पण घेरा इथे पूर्ण कट करून घेतलाय. आता आपण जो आपला टॉपचा पार्ट आहे त्यावर काय करायचं, साईडला आपला हा कापड शिल्लक आहे. या पॉइंटला आपल्याला अस्तर आहे तसं ठेवायचंय आणि टॉपचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण लॉंग स्लीव इथे कट करूया.